नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या लेक्चर सिरीजमध्ये बॉम्बे हायकोर्टवर संबंधित जे PYQs आहेत आपले कम्प्युटरशी संबंधित त्याचा आपण आढावा घेत आहोत. तर हे आपलं पुढचं लेक्चरचा भाग. तर त्या अगोदर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी की जे परीक्षा देण्यास इच्छुक आहे, ज्यांनी एक्झाम फॉर्म भरलेले आहेत, आता लवकरच आपल्याला त्याचे हॉल तिकीट पण उपलब्ध होतील. तर बॉम्बे हायकोर्ट पद भरती जी आहे त्याच्यासाठी आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची एक बॅच लॉन्च केलेली आहे. मग क्लर्क, शिपाई, ड्रायव्हर ह्या पदांसाठीची. या बॅचची वैशिष्ट्ये जर आपण बघायला गेलं तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असल्यामुळे आपल्याला अनलिमिटेड वॉच टाइम तिथे आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला मॉक टेस्ट सिरीज त्या बॅचमध्ये अवेलेबल करून दिली जाणार आहे. PDF स्वरूपात नोट्स असतील, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि तब्बल 3000 प्लस प्रश्नांचा सराव तुम्हाला त्या बॅचमध्ये करून घेतला जाणार आहे. आणि याची फीस जर बघायला गेलो तर आपल्या सध्याला ऑफर पिरियडवर मात्र 399 या माफक दरामध्ये ती उपलब्ध आहे. त्याचबरोबर ही अनाउन्समेंट आहे तुम्हाला सर्वांना माहीत असणार आहे की आपण कम्प्युटरवर आधारित जे काही PYQs असेल ते प्लस बेसिक जे नॉलेज आहे आपलं कम्प्युटरवरचं त्याच्यावर आधारित एक बॅच लॉन्च केलेली आहे की ज्याच्यामध्ये बेसिक फंडामेंटल्स जे आहेत, मग MS वर्डचे असतील, एक्सेलचे असतील, पॉवर पॉईंटचे असतील आणि कम्प्युटरशी संबंधित ते तुम्हाला लेक्चर स्वरूपात शिकवले जातील व PYQ प्रॉपर डिटेलमध्ये तुमच्याकडनं अनालाइज करून घेतली जाणार आहे. याची फीस आपल्याला मात्र 49 रुपये असलेली बघायला मिळते. तर कमी प्राइसमध्ये तुम्हाला जास्त फायदा त्याच्यातनं होऊ शकतो. परीक्षा जवळ आलेली आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर अभ्यास करणे फार महत्त्वाचं ठरेल. आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर आपण टेस्ट सिरीज सुद्धा आपण लॉन्च केलेली आहे की ज्याची फीस राहणार आहे आपली मात्र 75 रुपये. त्याच्यामध्ये तुम्हाला 20 टेस्ट उपलब्ध करून दिली जाणार आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला मॅथ, रिझनिंग असेल, इंग्लिश ग्रामर असेल, मराठी ग्रामर असेल, तर GK, GS आणि कम्प्युटर संबंधित जे काही प्रश्न आहेत त्या सर्वांचा सराव तो त्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून होणार आहे. तर ही तर झाली आपली ॲडव्हर्टाइजमेंट. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक दिलेली आहे की जिथे तुम्ही तिघांपैकी तुम्हाला जे पण काही परचेस करायला तुम्ही असाल तर ते तुम्ही तिथून सरळ ॲक्सेस घेऊ शकता. आपण वळूया आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. जे कम्प्युटरशी संबंधित जे प्रश्नमंजुषा आहे आपली ती आपण समजूया की ज्याच्यामध्ये आपण संगणक मूलभूत ज्ञान जे आहे, ऑपरेटिव्ह सिस्टीम, फाईल मॅनेजमेंट यांच्यातील महत्त्वाच्या संकल्पना ज्या आहेत त्याच्यावर आधारित आपले आजचे प्रश्न असणार आहेत. त्याच्यामध्ये ऑपरेटिव्ह सिस्टीम, फाईल मॅनेजमेंट आणि महत्त्वाच्या संकल्पना. तर पहिला प्रश्न आहे बघा, डॅश डॅश इज एक्झाम्पल ऑफ ऑपरेटिव्ह सिस्टीम, जावा, युनिक्स, MS वर्ड अँड इंटरनेट. आता पर्याय क्रमांक 2 युनिक्स हे त्याचं योग्य उत्तर असल्याला बघा. इथे MS वर्डमध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होऊ शकतात. MS वर्ड हे सॉफ्टवेअर आहे, ऑपरेटिव्ह सिस्टीम नाही. प्रश्न काय आहे? ऑपरेटिव्ह सिस्टीमचं एक्झाम्पल विचारत आहे. तर उर्वरित 3 ऑप्शन्स आपण समजून घेऊया आणि MS वर्ड का नाही हे पण आपण एकदा व्यवस्थित घेऊया. आता पर्याय क्रमांक 2 जो आहे ते आपलं पहिलं योग्य उत्तर आहे. ते मल्टी युजर आहेत बघा. एकाच वेळी अनेक वापरकर्ते म्हणजे एकाच वेळी एकापेक्षा जास्त लोक त्याला वापरू शकतात. ऑपरेटिव्ह सिस्टीम आणि मल्टीटास्किंग, एकाच वेळी अनेक प्रोग्राम त्याच्यामध्ये रन केली जाऊ शकतात. हा प्रोग्राम आहे, वापरकर्ते आहे समजा ABC 3 वापरकर्ते आहेत आणि तिन्ही वापरकर्ते वेगवेगळं काम करत आहेत. मग A1 करत आहे, B1 करत आहे, C1 करत आहे. तिघांचं काम एकाच वेळी एकाच म्हणजे टाइम मध्ये तुम्हाला ते केलेलं बघायला मिळतं. हे एक मुख्य ऑपरेटिव्ह सिस्टीम आहे. ते एकाच वेळी अनेक कामे आणि वापरकर्ते ॲट अ टाइम हाताळू शकतात. फायदा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे अचूक नियंत्रण यातनं आपल्याला बघायला मिळते आणि त्या दोघांमधला समन्वय पण फार महत्त्वाचा ठरतो. यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. आणि UNIX वर आधारित ऑपरेटिव्ह सिस्टीम आजचे लोकप्रिय एक्झाम्पल जर बघायला गेलं तर LINUX लिनक्स हे त्याचं एक्झाम्पल बघायला मिळतं. आता उर्वरित 3 ऑप्शन्स हे अयोग्य का आहे? पहिला ऑप्शन होता बघा जावा. जावा ही ऑपरेटिव्ह लँग्वेज आहे, कम्प्युटरची लँग्वेज आहे. कम्प्युटरच्या प्रोग्रामची लँग्वेज आहे, जावा स्क्रिप्ट म्हणतो बघा आपण. असं जावा जरी लक्षात नाही आलं तर जावा स्क्रिप्ट असते बघा. जर तुम्ही ॲडव्हान्स कम्प्युटरचे कोर्स केलेले असतील तर तुम्हाला नक्कीच जावा स्क्रिप्ट काय आहे ती माहिती, किंवा BCS DCA जर तुम्ही कोर्स परचेस केला असेल ग्रॅज्युएशन तर तुम्हाला जावा स्क्रिप्ट माहिती असेल.
नाहीच काही तर तुम्ही समजा MSCIT जरी केलं असेल, बेसिक कम्प्युटरचा कोर्स जो आहे तो जरी तुम्ही व्यवस्थितरित्या केला असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला हा शब्द कानी पडला असेल, जावास्क्रिप्ट, कम्प्युटरची प्रोग्राम लँग्वेज. तर त्यामध्ये मोबाईल आणि वेब ॲप्लिकेशन्स तयार करण्यासाठी त्याचा आपण उपयोग करतो. आता आहे MS वर्ड. आता MS वर्ड का नाही हे आपण इथे समजून घेऊया. MS वर्ड हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. त्याचा ऑपरेटिव्ह सिस्टीम काय? MS ऑफिस, मायक्रोसॉफ्ट ऑफिस. मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या अंतर्गत MS वर्ड, MS एक्सेल, MS पॉवर पॉइंट. हे 3 सॉफ्टवेअर वापरली जातात. आपण ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात येणं गरजेची आहे, कारण की याच्यावर वारंवार MS ऑफिसवर प्रश्न आलेले आपल्याला बघायला मिळतात. सगळ्यात पहिला घटक काय त्याच्यातला? मायक्रोसॉफ्ट ऑफिस. हे आहे ऑपरेटिव्ह, ज्याच्या अंतर्गत 3 आपल्याला सॉफ्टवेअर वापरता येतात. पहिलं आहे बघा त्याच्यातलं MS वर्ड. त्याच्यामध्ये तुम्ही पेज एडिट वगैरे सगळं आहे. त्याच्यातलं MS एक्सेल. तिसरं महत्वाचं MS पॉवर पॉइंट. ज्याच्यामध्ये तुम्ही स्लाइड्सच्या माध्यमातून प्रेझेंटेशन देऊ शकताय. MS एक्सेल तुम्हाला एक शीट मिळते, वर्कशीट, ज्याच्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन्स असेल, रोज आणि हाईट्समध्ये त्या सेल्समधून तुम्ही ते करू शकता. आणि MS वर्डमध्ये डॉक्युमेंट तयार करू शकतात. हे तिघं काय आहेत? ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत, ॲप आहेत हे. आणि MS ऑफिस हे ऑपरेटिव्ह सिस्टीम आहे त्याचं. आपला प्रश्न काय होता? खालीलपैकी कोणतं ऑपरेटिव्ह सिस्टीम नाही? तर इथे ऑप्शनमध्ये फक्त MS वर्ड होता. तर इकडे मायक्रोसॉफ्ट ऑफिस असतात तर योग्य उत्तर ठरलं असतं. परंतु इथे MS वर्ड आहे, त्यामुळे हे उत्तर अयोग्य आहे. आणि तिसरं आहे इंटरनेट. हे जगभरातील संगणकांचे नेटवर्क आहे. मग ईमेल, वेबसाईट, ऑनलाईन कम्युनिकेशन्सचं आपलं माध्यम आहे. आता समजा आपला फोन आहे, तर तुम्ही हे जे लेक्चर ऐकत आहात यूट्यूबच्या माध्यमातून, इंटरनेटची कनेक्टिव्हिटी ॲक्सेस तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे तुमच्या डिव्हाइसला. त्यावेळेस तुम्ही ते लेक्चर ऐकू शकताय. त्या अनुषंगाने ऑनलाईन कम्युनिकेशन करण्यासाठी आता मी जे काय बडबड करते, जे काय मी बोलते ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे का आपण संवाद साधतोय ना, कम्युनिकेशन होतंय ना आपलं, त्यासाठी आपल्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे. यूट्यूब काय आहे? ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर माध्यमे आपल्याला सोडणार. तुम्ही कम्प्युटरशी संबंधित प्रश्न असे आहेत ना, अर्धे प्रश्न तर तुमच्या डेली ऑब्झर्वेशन मधून सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतात. आपण AI वापरतो, आपण मोबाईल वापरतोय, टॅबलेट्स आपल्याकडे आहेत, त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर आपल्याकडे लॅपटॉप सुद्धा. हे आपण एक डेली वापरतो ह्या गोष्टी. त्याच्यातनं आपण सहजरित्या हे कम्प्युटरचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतोय. पाठांतरापेक्षा कन्सेप्ट समजून घेणे यामध्ये फार महत्त्वाचं ठरतं. आता याच्या टाइप्स: ऑपरेटिव्ह सिस्टीम, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि प्रोग्राम लँग्वेज. याचे एक्झाम्पल्स इथे बघून घ्या. ऑपरेटिव्ह सिस्टीम जे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे नियंत्रण करते. ऑपरेटिव्ह सिस्टीम काय करते? हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोघांवर काय कंट्रोल करते, त्यांचं नियंत्रण करते. त्याचे एक्झाम्पल्स म्हणजे काय आहेत? विंडोज आहेत, UNIX आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, ॲप तुमच्या माझ्या भाषेत ॲप. मग युजरचे विशिष्ट काम पूर्ण करणे, तुमचं माझं एक विशिष्ट काम पूर्ण करण्याचं काम ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचं आहे. जसं की आता फॉर एक्झाम्पल यूट्यूबच घेऊया आपण, की ज्याच्यावर तुम्ही लेक्चर्स ऐकताय. हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही ऑडिओ व्हिडिओ ऐकू शकताय. तुमचं विशिष्ट काम पूर्ण करताय ना ते, हे लक्षात घ्या. मग त्याचे एक्झाम्पल MS वर्ड, मोबाईल ॲप्स, वेब ॲप्स, हे त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर आहे बघा प्रोग्रामिंग लँग्वेज. नवीन सॉफ्टवेअर किंवा ॲप्स तयार करणे हे त्याचं मुख्य काम आहे. प्रोग्रामची लँग्वेज.
त्यामध्ये स्क्रिप्ट आहेत बघा, जावा स्क्रिप्ट, C++, पायथन, हे त्याचे योग्य एक्झाम्पल्स आपल्याला बघायला मिळतात. अगदी साधा सरळ अंडरस्टँडिंगचा टेबल आहे. हा आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. प्रश्न बघा, डॅश शॉर्टकट की कॅन बी यूज टू डिलीट द फाइल्स परमनंटली फ्रॉम द कम्प्युटर. हा शब्द लक्षात घ्या, परमनंट, कायमस्वरूपी. कायमस्वरूपी फाईल डिलीट करायची आहे आपल्या पीसी मध्ये. काय पर्याय आपल्याला शॉर्टकट की वापरली जाऊ शकते. इथे तुम्हाला स्क्रीनवर शॉर्टकट की पण दिसत असावी. ओके, पहिलं ऑप्शन आहे शिफ्ट प्लस डिलीट, पर्याय क्रमांक 2 कंट्रोल प्लस डिलीट, पर्याय क्रमांक 3 अल्ट प्लस डिलीट आणि पर्याय क्रमांक 4 डिलीट. आता इथे तुमचं योग्य उत्तर ठरतं बघा, तुम्ही शिफ्ट प्लस डिलीट करा. म्हणजे पर्याय क्रमांक 1 दाबणार आणि शिफ्ट दाबणार, डिलीट करा. कंट्रोल प्लस डिलीट हे तुमचं योग्य उत्तर आहे. डिलीट केलं तरी अयोग्य आहे आणि अल्ट आणि डिलीट केलं तरी उत्तर. कायमस्वरूपी डिलीट करायचे, रिसायकल बिन मध्ये टाकायचं नाहीये, लक्षात घ्या. समजा आपला फोन मधला एखादा फोटो आहे, आपल्याला तो डिलीट करायचा, आपल्याला ब्लर वाटतोय, फोटो चांगला वाटत नाही, हे आपल्याला साध्या सरळ भाषेत, समजा आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तो फोटो क्लिअर आलेला नाही, छान आलेला नाही आपल्या मनासारखा, आपण तो डिलीट करतो. गॅलरीतनं डिलीट झाल्यावर तो रिसायकल बिन मध्ये जातो बघा, आपल्याला तो रिसायकल बिन मधून सुद्धा डिलीट करावा लागतं, तेव्हा तो आपल्या मोबाईल मधला डिलीट होतो. अन्यथा तो तसाच राहतो रिसायकल बिन. परमनंट डिलीट करावा लागतो ना इथे, लक्षात. त्यासाठी मग मध्ये ऑप्शन प्लस डिलीट हा पर्याय आपण आहे. त्याच्यामध्ये म्हणजे पहिले साधा डिलीट जर समजा तुम्ही इथे डिलीट केलं तर रिसायकल बिन मध्ये जाणार, मग तिथे 30 दिवसांचा, 90 दिवसांचा, 45 दिवसांचा जो काय तुमचा टाइम पिरियड तुम्ही लावला असेल तेवढे दिवस ते तिथे राहणार, त्याच्यानंतर ते डिलीट होणार, ते पण मग पुन्हा ट्रॅश मध्ये जाणार. हे तसं न करता थेट कायम नष्ट होण्यासाठी, परमनंट डिलीटसाठी आपण हा ऑप्शन वापरतो, शिफ्ट प्लस डिलीट. ओके, मग फाईल कायमची डिलीट होते आणि हार्ड डिस्क स्पेस वाचवण्यासाठी किंवा खाजगी फाईल कायमची नष्ट करण्यासाठी याचा आपण मोठ्या प्रमाणात वापर करतो. आता शॉर्टकट कीज काय काम करतात. डिलीट जे आहेत, नॉर्मल डिलीट जे तुम्ही बनतो बघा, तुम्ही मी सगळे आपण फोटोज, इमेजेस, ऑडिओ, व्हिडिओ जे काय डिलीट करणार समजा आपल्या फोनमध्ये, फाईल कायमची डिलीट होत नाही, ती तात्पुरती काय होते, रिसायकल बिन मध्ये. रिसायकल बिन मधनं तुम्ही ते रिस्टोर सुद्धा करू शकता, बॅकअप घेऊ शकता. तोच रिसायकल बिन मध्ये जायचं, तिथून एक तर ती रिस्टोर करायची किंवा बॅकअप करायची. जाणार, त्याला क्लिक करणार, रिस्टोर म्हटलं की ते वापस त्या गॅलरीमध्ये जाऊन ते तिथे राहणार. त्याच्यानंतर बघा कंट्रोल प्लस डिलीट, टेक्स्ट एडिटिंगसाठी त्याचा वापर होतो. याचा वापर वर्ड टेक्स्ट एडिटिंग मध्ये होते. फाईल डिलीट करत नाही तर कर्सर नंतरचा एक पूर्ण शब्द डिलीट करण्यासाठी त्याचा वापर होतो. आणि अल्ट प्लस डिलीट हे इनव्हॅलिड आहे, संगणकात असा कोणताही सामान्य शॉर्टकट की अस्तित्वातच नाही. पण अल्ट प्लस शिफ्ट दाबून मात्र तुम्ही लँग्वेज चेंज करू. आपण त्रिभाषा सूत्र वापरतो लँग्वेज. आता कम्प्युटरची बेसिक लँग्वेज आपण दोनच भाषांबद्दल समजून घेऊया. अल्ट प्लस शिफ्ट हा जो पर्याय हे जे आहे का कीबोर्डवर आपलं, ते बघा अल्ट प्लस शिफ्ट हे जर तुम्ही एक साथ दाबलं तर तुम्हाला कम्प्युटरच्या स्क्रीनवर असं या साईडच्या साध्या स्क्रीनवर तुम्हाला इंग्लिश भाषेची मराठीमध्ये रूपांतर कीबोर्डचं, त्याच्यानंतर मराठीचं इंग्लिशमध्ये रूपांतर, या दोन ऑप्शन्स आपल्याला सहजरित्या अवेलेबल असतात. ते जाऊन ते कर्सर नेऊन ते क्लिक करण्याची आवश्यकता पडत नाही. टाईप करता करता आपल्याला वाटतं एक मराठीत टाईप करतो पण आकडे आपल्याला इंग्लिशमध्ये ठेवायचे आहे, त्याच्यामध्ये आजची डेट आपण एक अल्ट शिफ्ट करून त्या इंग्रजीवर जाऊन परत अल्ट शिफ्ट करत पुन्हा मराठी टायपिंगवर आपण येऊ शकतो. हे झालं शॉर्टकट की. नॉर्मल डिलीट आणि परमनंट डिलीट मध्ये काय काय फरक आहे तो आपण इथे जाणून घेऊया. फाईल कुठे जाते, नॉर्मल डिलीट जर तुम्ही केलं तर तुमची फाईल कशात जाणार, रिसायकल बिन मध्ये जाणार, तिथून ती रिस्टोर होऊ शकते, ती थेट नष्ट होत नाही. परमनंट डिलीट जर तुम्ही केलं तर ती थेट नष्ट होते, तिला रिस्टोर करता येणार नाही, रिकव्हरी परत होणार नाही, कायमचे ते डिलीट होते. आणि याचा उद्देश काय, चुकून फाईल डिलीट झाल्यास ती सुरक्षित राहू शकते नॉर्मल डिलीट मधनं.
आणि नको असलेली फाईल कायमची काढण्यासाठी आणि तुमची स्टोरेज, तुमची स्पेस वाचवण्यासाठी वापर करू शकताय. समजा आता हे व्हिडिओ लेक्चर आहे तुमचं, ओके, हे डाउनलोडचं ऑप्शन तुमच्या तिथे आहे. तुम्हाला ऑनलाईन इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा इश्यू आहे, तुम्हाला वायफायवर घ्यायचं, वायफाय ऑन केलं, डाउनलोड करून घेतलं, तुमच्या सोयीनुसार ऑफलाईन ते ऐकताय, बरोबर. तुमच्या यूट्यूबवर, ॲपवर, तुमच्या फोनमध्ये ते स्टोरेज घेणार. आता तुमचं लेक्चर हे बघून झालेलं आहे, तुम्हाला कळालं, एक काय तुम्ही 10 वेळा ते लेक्चर बघितलं गेले, बस आता तुमच्या डोक्यात ते बसलं एकदम फिट. तर तुम्हाला ते स्टोरेज खातं तुमच्या फोन, तुम्ही ऑप्शन क्लिक, तर हे काय झालं, ते तुमची स्टोरेज वाचवेल. क्विक रिकॅप जर बघायला गेलं तर सॉफ्टवेअरचे प्रकार, ऑपरेटिव्ह सिस्टीम आपल्यासाठी बघणं, जावास्क्रिप्ट जे आहे हे काय प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, त्याचे अजून एक एक्झाम्पल C++, पायथन, त्याच्यानंतर परमनंट डिलीटसाठी शिफ्ट डिलीट, ती रिसायकल बिनमध्ये न पाठवता कायम डिलीट होऊ शकते, आणि टेम्पररी डिलीट जी आहे ती रिसायकल बिनमध्ये जाते, जिथे ती बॅकअप किंवा स्टोरेज होऊ शकते. ओके, त्या प्रश्नाकडे आपण जाऊया. माऊस आणि कीबोर्ड जोडण्यासाठी कोणता पोर्ट वापरतात? ओके, आजकाल माऊस, कीबोर्ड आणि मॉडेम संगणकाला जोडण्यासाठी कोणता पोर्ट वापरला जातो? पॅरलल, AGP, USB आणि HPSB. तर पर्याय क्रमांक 3 USB योग्य उत्तर आहे. तुम्ही मी हे रोज वापरतो USB. तर USB जे कीबोर्डला जोडलं जातं. USB चा फुल फॉर्म जर बघायला गेलं तर युनिव्हर्सल सिरियल. आजच्या काळात सर्वात जास्त वापरला जाणारा वेगवान पोर्ट. एकाच प्रकारच्या पोर्टवर अनेक वेगवेगळी उपकरणे चालवली जातात, की ज्याच्यातनं मग माऊस, स्कॅनर, वेबकॅम असेल, पेनड्राईव्ह असेल, मोडेम असेल, प्रिंटर असेल, कीबोर्ड असेल, हे सर्व आपण USB कनेक्टरच्या माध्यमातून करू शकतो. समजा आता तुमचा मोबाईलचे डिव्हाइस USB कनेक्टर तुम्ही इथे जोडलंय आणि तुमचा पेनड्राईव्ह लागलाय. तुमचा जे काही डाटा आहे तो पेनड्राईव्ह मध्ये मूव्ह करू शकता, किंवा पेनड्राईव्ह मधला डाटा जर तुम्हाला बघायचा आहे तर तुम्ही त्याला USB कनेक्ट करणार आणि तो डाटा तुम्ही ह्या फोनमध्ये पण ऍक्सेस घेऊ शकताय. नंतर बघा पॅरलल पोर्ट, यात प्रिंटर जोडण्यासाठी एक गोष्ट आहे, जो पर्याय क्रमांक 1 आहे. त्याच्यानंतर AGP जर बघायला गेलं तर ग्राफिक्स पोर्ट आहे. मदर बोर्डवर ग्राफिक्स कार्ड जे आहे का ते जोडण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि HPSB ते हाय परफॉर्मन्स सिरियल बस. आता USB काय होता, युनिव्हर्सल बस होता, बरोबर, युनिव्हर्सल सिरियल बस हा हाय परफॉर्मन्स सिरियल बस आहे, ते डिजिटल कॅमेऱ्यात आणि व्हिडिओ डिव्हाइससाठी वापरला जातो. त्यानंतर बघा USB युनिव्हर्सल सिरियल बस, माऊस, कीबोर्ड, पेन ड्राईव्ह सर्वाधिक वापर केला जातो सर्वसामान्यमध्ये. पॅरलल्समध्ये जुने प्रिंटर्स जोडण्यासाठी वापर थोडा आता कमी झालेला आहे. AGP ते जर बघायला गेलं तर ग्राफिक्स कार्डसाठी अगदी पर्टिक्युलर कामासाठी त्याचा वापर आहे. HPSB जर बघायला गेलं तर जे डिजिटल कॅमेराज, व्हिडिओज त्याच्यासाठी ते वापरलं जातं. प्रश्न बघा आपला, DPI काय आहे? DPIचा फुल फॉर्म काय आहे? डाटा पर इन्फॉर्मेशन, डेट पर इन्फॉर्मेशन, डॉट पर इंच आणि डाटा पर. तर पर्याय क्रमांक 3 डॉट पर इंच त्याचं योग्य उत्तर असतं आपल्याला बघायला मिळतं. का DPI. त्याला छोटासा फरक आहे बघा, डेट शब्द आहे, डाटा शब्द आहे, एचं ई केलं फक्त त्यांनी. त्यामध्ये बघा 1 इंच जागेचा 1 बाय 1 इंच डॉट्स पिक्सेल आहेत, हे DPI दर्शवते. प्रिंटर, स्कॅनर, इमेज रिझोल्युशन ठरवण्यासाठी हे काम करते. त्याच्यानंतर डाटा किंवा डेट हे शब्द या संदर्भात संगणकात वापरली जात नाही. त्यामध्ये का एका इंचात कमी डॉट्स चित्र अस्पष्ट किंवा फाटलेले म्हणजे काय पिक्सल डिलीट दिसतं. उदाहरणार्थ आता फोटोच घ्या, फोटोचा जो काही फोटो असतो किंवा डॉक्युमेंट तुम्हाला समोरच्या व्यक्तीला पाठवायचं आहे, समजा एखादा डॉक्युमेंट तुम्हाला समोरच्या व्यक्तीला पाठवायचं आहे, व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे समजा किंवा टेलिग्रामवर पाठवायचं आहे, तुम्ही ते स्कॅनरमध्ये HD मध्ये स्कॅन करून पाठवता बघा, का पिक्सेल खराब होऊ नये म्हणून, क्लिअरिटी यावी म्हणून. हे दुसरं तिसरं काही नाही, तेच याच्यामध्ये साधं कॅमेराने पाठवलं ते डॉट इंच मध्ये फरक पडतो, क्लिअरिटी जाते आणि हे क्लिअर डॉट्स 1 इंचामध्ये व्यवस्थित स्कॅन केलेलं आहे, त्यामुळे ते
ॲक्युरेट जसं आहे तसंच दिसतं. एक्झाम्पल्स जे आहेत का ते तुम्ही समजून घ्या. पुढचं बघा, फाईल शोधण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात? F1, F2, F3, F4. पर्याय क्रमांक 3 F3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. फाईल जर तुम्हाला शोधायची आहे तुमच्या कम्प्युटर डिव्हाइसमध्ये तर ते शॉर्टकट ते विचारत आहे. तर F3 चा मुख्य उपयोग विंडोजमध्ये सर्च बॉक्समध्ये लगेच उघडण्यासाठी वापरण्याची पद्धत. कोणतीही फोल्डर किंवा फाईल एक्सप्लोरर उघडा आणि F3 दाबा. तुमच्यासमोर तुम्हाला हे ऑप्शन येईल आणि मग तुम्हाला कोणती फाईल हवी, समजा तुम्हाला XYZ फाईल हवी, मी तुमची फाईल काय नावाने ठेवली ते XYZ, लगेच तुम्ही त्यात नाव टाईप करणार, लगेच तुम्हाला ती उपलब्ध होणार स्क्रीनवर. माऊसचा वापर न करता थेट टायपिंग सुरू करून फाईल शोधता येतात, ज्यामुळे वेळेची बचत होते. बरोबर ना? तुम्ही कीबोर्डवरचे तुमची बोटं काढणार, माऊसवर जाणार, तिथून हे होणार, याच्यापेक्षा तुम्ही लगेच कीबोर्डवर तिथल्या तिथेच काम करून मोकळं होणार ना. नंतर बघा, F1 कशासाठी वापरलं जातं? इतर ज्या फंक्शन्स आहेत का, F जे आहेत का, हे काय फंक्शन कीज आहेत. F1 to F9 त्या काय फंक्शन कीज आहेत. त्याचे प्रत्येकाचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे, विशिष्ट कार्य आहे की त्याच्या माध्यमातून ते कार्य करून घेतलं जातं. शॉर्टकट कीज आहेत. त्यातले F1 आहे बघा, हेल्प म्हणून वापरलं जातं. MS वर्ड किंवा ब्राउझरमध्ये हेल्प मेनू उघडण्यासाठी F1 वापरतो आपण. F2 हे रिनेम करण्यासाठी, फाईल किंवा फोल्डर निवडून त्याचं नाव बदलण्यासाठी. ते आपण मागच्या स्लाइडवर बघितलं बघा, X, Y आणि Z हे फाईलचं नाव आहे. तुम्हाला मला काही एवढं काही खास पटलं नाही X वाले, आपल्याला ABC ठेव. आपण F2 करणं सेम फाईल ABC या नावाने रिनेम करू. त्याच्यानंतर बघा, F4 ॲड्रेस बार म्हणून वापरलं जातं. फाईल एक्सप्लोररमध्ये ॲड्रेस बारची लिस्ट उघडण्यासाठी F4 हे शॉर्टकट की आपण वापरतो. Alt प्लस F4 जर आपण केलं, जे Alt प्लस F4 जर आपण दाबलं तर चालू असलेली कोणतंही ॲप्लिकेशन हे बंद होतं. हे शॉर्टकट की आहे. आणि F3 फाईल शोधण्यासाठी. माऊस आणि कीबोर्ड जोडण्यासाठी कोणता पोर्ट वापरतात? आता हा प्रश्न पुन्हा रिपीट झाला बघा. PYQs ॲनालाइज करण्याचा हा सगळ्यात मोठा फायदा. प्रश्न रिपीट होऊ. हा पहिला प्रश्न आपण बघितला. आणि आताच आपण बघितलं बघा की USB आहे त्याचं योग्य उत्तर आहे की ज्याच्यातनं आपण हे कनेक्ट करतो. त्यामुळे याचं एक्सप्लेनेशन बघण्यापेक्षा आपल्याला PYQ ॲनालाइज करणं वारंवार का गरजेचं आहे हे इथनं अधोरेखित होतं. आता स्मार्ट कीज ज्या बघा, अल्टिमेट कीज ज्या आहेत आपल्या, F1 जे आहे ते हेल्प मदतसाठी, रिनेमसाठी, F2, F3 सर्च करण्यासाठी, F4 जर बघायला गेलं आपण तर आपल्याला प्रोग्रामसाठी काम येतं. Alt प्लस F4 जर तुम्ही दाबला तर तुमचं ॲप्लिकेशन तिथे बंद. प्रश्न बघा, वी कॅन इनपुट ऑडिओ साऊंड थ्रू डॅश डिव्हाइस. माऊस, बी मायक्रोफोन, सी हार्ड डिस्क आणि 4 मायक्रो प्रोसेसर. तर पर्याय क्रमांक 2 मायक्रोफोन हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता समजा हा व्हिडिओ लेक्चर मी रेकॉर्ड करत आहे की तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. हा माईक आहे माझ्याकडे, ह्या माईकमध्ये मी बोलत आहे म्हणजे काय, हा काय मायक्रोफोन आहे ना, हा माईक आहे की ज्याच्यामध्ये मी बोलत आहे. तो माझा बोलण्याचा जो काय ऑडिओ आहे हा रेकॉर्ड करतो, म्हणजे व्हिडिओ सोबत ऑडिओ रेकॉर्ड करत आहेत. मग हे ऑडिओ व्हिडिओ इनपुट करण्यासाठी मायक्रोफोन हा पर्याय आपला योग्य उत्तर आहे. आता उर्वरित 3 पर्याय आपण समजून घेऊया. माऊस काय इनपुट डिव्हाइस आहे आणि स्क्रीनवर कर्सर नियंत्रित करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ ड्रॅग करण्यासाठी, क्लिक करण्यासाठी, सिलेक्ट करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ऑडिओ इनपुटसाठी त्याचा वापर केला जात. पर्याय क्रमांक 3 बघा आपला हार्ड डिस्क. स्टोरेज डिव्हाइस मधून आहे, यामध्ये डेटा कायमस्वरूपी साठवला जातो. उदाहरणार्थ फाईल, सॉफ्टवेअर, ऑपरेटिव्ह सिस्टीम. यामध्ये सुद्धा ऑडिओ इनपुटसाठी वापरले. ऑडिओ रेकॉर्ड ठेवलं जाईल, स्टोअर ठेवलं जाईल, इनपुट केलं जाणार नाही, ॲड नाही केलं जाणार. त्याच्यानंतर मायक्रो प्रोसेसर बघा, जे CPU मध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जे आहे आपल्या कम्प्युटरचं, संगणकातील सर्व प्रक्रिया प्रोसेसिंग नियंत्रित करण्यासाठी त्याची भूमिका आहे. हे सुद्धा आपल्याला ऑडिओ करताना दिसत नाही. योग्य उत्तर आहे आपलं मायक्रोफोन. हा हे तुम्हाला डेमो दाखवलं प्रत्यक्ष. या माईक आहे, माईकमध्ये मी बोलणार, ते सगळं रेकॉर्ड होणार, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मायक्रोफोन हा इनपुट डिव्हाइस आहे ज्याचा उपयोग आवाज संगणकात इनपुट करण्यासाठी होतो.
दैनंदिन उदाहरणं जर बघायला गेलं तर व्हॉइस रेकॉर्डिंग. समजा आता कम्प्युटर आपल्याला व्हॉट्सअपवर मेसेज टाईप करायचं जीवावर आले, आपण लगेच क्लिक करतो, व्हॉइस रेकॉर्ड करतो आणि पाठवून देतो. दुसरं आहे बघा व्हिडिओ कॉन्फरन्स जे आहेत, ऑनलाईन क्लासेस जे आहेत ते मला दिसतात ते तुमच्या माझ्या बोलण्यात. त्यानंतर बघा यू कॅन सेंड अटॅचमेंट विथ ईमेल्स बाय डॅश अपलोड, डाउनलोड, कॉपी अँड मूव्ह. पर्याय क्रमांक 1 अपलोड हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. अटॅचमेंट बघतो बघा ईमेलमध्ये हा जो लोगो असतो का पिन सारखा दिसतोय स्क्रीनवर, त्या पिनच्या या लोगोवर अटॅचमेंट असतं बघा. आपण फाईल अपलोड करतो, आपल्याला जर ईमेलमध्ये काही पाठवायचं असेल तर आपण ते अटॅच करतो, अपलोड करतो, म्हणजे इथे लक्षात घ्यायचं. त्यामध्ये बघा योग्य उत्तर आपल्या संगणकातून इंटरनेटवर फाईल पाठवण्यासाठी ईमेल अटॅचमेंट, फोटो अपलोड, डॉक्युमेंट अपलोड या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. आणि डाउनलोड मध्ये हा चुकीचा पर्याय काय, कारण की आपण इंटरनेटच्या माध्यमातून कम्प्युटरमध्ये वस्तू घेतोय. PDF डाउनलोड करणे, इमेज डाउनलोड करणे, लेक्चर डाउनलोड करणे या सगळ्या गोष्टी आपण संगणकामध्ये आपल्या डिव्हाइसमध्ये ते घेतोय डाउनलोड म्हटल्यावर. अपलोड म्हटल्यावर आपल्या डिव्हाइस मधल्या इंटरनेटवर आपण इंटरनेटच्या माध्यमातून अपलोड करतोय पर्टिक्युलर ॲपवर. नंतर बघा कॉपी म्हटल्यावर का एकाच गोष्टीची दुसरी प्रत तयार करणे. ए नावाची फाईल तशीच A+A हे दोन, हा पर्याय नाही. आणि फोल्ड मूव्ह म्हटल्यावर काय एका जागेहून दुसऱ्या जागेत जाणार ती गोष्ट, बरोबर ना. अपलोड नाही होणार, अटॅच नाही होणार, एका जागेतून दुसऱ्या जागेत मूव्ह होणार. त्यामुळे हा पण पर्याय आपला इथे. तर मायक्रोफोन, ऑडिओ डिव्हाइस, व्हॉइस रेकॉर्डिंग, कॉल रेकॉर्डिंग, ऑनलाईन क्लासेससाठी त्याचा वापर. उजळणी जर बघायला गेलं आत्ता जे नंतरचे प्रश्न आहेत ते. हार्ड डिस्क म्हणजे काय स्टोरेज डिव्हाइस आहे, OS फाईल्स साठवण्यासाठी. अपलोड म्हणजे संगणकातून इंटरनेटवर पाठवणे. डाउनलोड म्हणजे इंटरनेटमधून संगणकामध्ये आपल्याला वस्तू, एकामध्ये इनकमिंग दुसऱ्यामध्ये आउटगोइंग, तेच लक्षात घ्यायचं. तर अशा रीतीने आपले सर्व आजचे जे PYQचे प्रश्न आहेत ते आपण संपवले आहेत. आशा करते की तुम्हाला हे नक्कीच मदत करत असावं. आपण संगणकावर आधारित बॅच लॉन्च केलेली आहे, पूर्ण मात्र 49 रुपयामध्ये आहे. त्यामध्ये तुमच्या ह्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करून घेतली जाणार. तसंच तुम्हाला PYQ अनालिसिस मिळणार आहे. त्याचबरोबर जर बघायला गेले तर आपण पेपर जवळ आल्यावर अभ्यासासोबतच सराव पण तेवढाच महत्त्वाचा. त्यामुळे आपण टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केलेले आहे तुम्हा सर्वांच्या सोयीसाठी. याची फीस आहे आपली मात्र 75 रुपये. त्याच्यामध्ये तुम्हाला 20 टेस्ट सिरीज अवेलेबल राहणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही त्याच्यावर सरळ ॲक्सेस घेऊ शकता. आणि काही विद्यार्थी आहे की ज्यांनी अजून अभ्यासालाच व्यवस्थित सुरुवात केलेली नाही, तर अशा विद्यार्थ्यांसाठी पण एक संधी आहे. मात्र 399 रुपयाच्या माफक दरामध्ये आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची हायकोर्ट पदभरती बॅच लॉन्च केलेली आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला मग हायकोर्ट पदभरतीचे मराठी असेल, इंग्रजी ग्रामर असेल, त्याच्यानंतर मॅथ रिझनिंगचे लेक्चर्स तुम्हाला त्याच्यात अवेलेबल करून दिले जाणार आहे. GK GSचे लेक्चर असेल, कम्प्युटरचे लेक्चर्स आहेत, ते ओव्हरऑल तुम्हाला त्याच्यामध्ये अपलोड केलेले बघायला मिळतील, की ज्याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाईम मिळणार आहे. मॉक टेस्ट सिरीज आहे, PDF स्वरूपात नोट्स आहेत, 1 इयर व्हॅलिडिटी आहे त्याची, आणि त्यामध्ये तब्बल तुमचा 3000 प्लस प्रश्नांचा सराव त्याच्यामध्ये करून घेतला जाणार आहे. तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे, की जिथे ह्या पैकी ज्या पण गोष्टीला तुम्ही घेण्यात इच्छुक असाल तर तिथून ॲक्सेस घेऊ शकतात. तसेच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. हायकोर्ट पदभरती असो किंवा इतर काही सरळ सेवेशी संबंधित ज्या काही तुमच्या इन्क्वायरीज असतील तर त्यासाठी तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. धन्यवाद.